पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आता पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 जूनला आता निकाल लागणार आहे। निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं। तर 20 जूनला सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। 20 वर्ष आणि 13 दिवसांपासून या निकालाची वाट पाहत होतो असं ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं। तर न्यायालयाकडून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा असल्याचं आता त्यांनी सुनावणीनंतर म्हटलेलं आहे। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आज निकाल लागणे अपेक्षित होता, अंतिम निकाल येणे अपेक्षित होतं, मात्र पुन्हा एकदा हा निकाल लांबणीवर पडलेला आहे। 20 तारखेला म्हणजे 4 दिवसांनी 20 जून रोजी हा निकाल लागणं आता अपेक्षित आहे। त्यानंतर ओमराजे निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आता न्याय मिळावा एवढीच केवळ अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। निकालासाठी मान्य कोर्टानं या ठिकाणी आजची तारीख दिली होती आणि निकाल देण्याच्या बाबतीत अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसांना। अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी ही 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे। दरम्यान न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला सांगतील। धनंजय, राज्यातील हा बहुचर्चित हत्याकांड प्रकरण होतं आणि या सगळ्यामध्ये आज कोर्टामध्ये सुनावणी झाली। सुनावणीमध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर या सुनावणीमध्ये या सगळ्या प्रकरणात न्यायालयाने खरं तर जो निकाल आहे तो कंपाईल केला असून त्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत त्याची शक्यता आहे। त्यामुळे आधी 19 तारीख ही दिली होती, 19 जूनला हा निकाल लागेल, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तारीख बदलण्यात आली। 20 जून रोजी आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर आणि त्यांचा परिवार उपस्थित होता, त्याचबरोबर समद काजी यांचा देखील परिवार या सगळ्यात उपस्थित असलेल्या सुनावणी दरम्यान पाहायला मिळाली। सुनावणीसाठी पद्मसिंह पाटील जे आहेत ते देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कोर्टाने या सगळ्या सुनावणी दरम्यान जो शूटर पिंटू सिंग आहे त्याला देखील कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात आता 20 जूनला नेमकं काय होतंय ते पाहावं लागणारच आहे। मात्र आपण जर पाहिलं तर एकंदरीत या सगळ्यामध्ये आता 20 जून रोजी पुन्हा एकदा सुनावणी होईल आणि सुनावणीमध्ये नेमकं या सगळ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी प्रकरणात निकाल काय लागतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।